इचलकरंजीतील रस्ते विकास देखभाल दुरुस्तीची कामं करताना संबंधित ठेकेदारांनी रस्त्याखालील सेवा वाहिन्यांची माहिती करून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी पेनिट्रेटिंग रडार या जमिनीखालील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीखालील सेवा वाहिन्यांचं सर्वेक्षण करणं बंधनकारक करावं। रस्त्यांचं खोदकाम करताना सेवा वाहिन्यांचं नुकसान आणि संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार असल्यानं त्वरित कार्यवाही करण्याची मागणी प्रभारी महापौर ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे। इचलकरंजी महापालिकेचे महापौर उदय धातुंडे हे रजेवर गेल्यानं त्यांचा पदभार उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे सोपवलाय। प्रभारी महापौर डाळ्या यांनी इचलकरंजीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीखालील सेवा वाहिन्यांचं सर्वेक्षण करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे। नगरसेविका संगीता आलासे यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये जलकुंभाची उभारणी करण्याची मागणी केली। नगरसेविका मोनाली मांजरे यांनी डेक्कन चौक परिसरातील अतिक्रमण हटवावं, उघड्यावरील मांस मासे विक्री बंद करण्याची मागणी केली। नगरसेविका रुपाली कोकणे यांनी यड्राव फाटा ते पंचगंगा साखर कारखाना या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यानं त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली। परिवहन सभापती अरुणा बचाटे आणि शिवछत्रपती क्रीडा संघ यांनी शिवछत्रपती क्रीडा संघाचा घरफाळा कायमस्वरूपी माफ करावा, भागात स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याची मागणी केली। कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर संघटनेनं व्यवस्थित वर्तणूक मिळावी अशा मागणीचं निवेदन दिलं। याचबरोबर शहरातील विविध भागातील नगरसेवकांनी डाळ्या यांची भेट घेऊन भागातील अतिक्रमण हटवावं, भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासह विविध मागण्या केल्या।